चंद्रकांत दादांवर वर्षभराच्या अंतरात सलग दुसऱ्यांदा शाही हल्ला झाला. सोलापूर जिल्ह्याची धुरा घेतलेले चंद्रकांत दादा पालकमंत्री या नात्याने पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान शासकीय विश्रामगृहात प्रवेश करताच चंद्रकांत दादांवर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीने सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध केला, सोबतच काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न देखील केला. पण मूळ प्रश्न आहे तो म्हणजे चंद्रकांत दादाच का? कारण गेल्या वर्षभरात चंद्रकांत पाटलांवर झालेला हा दुसरा शाही हल्ला आहे. त्यातही ज्या गोष्टीच्या निषेधार्थ हा हल्ला झाला त्या गोष्टीसाठी एकटे चंद्रकांत दादा पाटील जबाबदार आहेत असं म्हणता येत नाही. खासगीकरणाचं धोरण अथवा कंत्राटी भरतीसाठी संपूर्ण सरकारवर टीका होत असताना लक्ष फक्त चंद्रकांत पाटलांनाच का केलं जात आहे? साहजिकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे चंद्रकांत पाटील सॉफ्ट टार्गेट ठरतायत का? आणि ठरत असतील तर अशी कोणती कारणं आहेत त्यामुळे चंद्रकांत पाटलांना टार्गेट करणं सोपं जाते? नेमकं हे का घडतंय पाहूया व्हिडिओतून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू. आता झालेला शाही हल्ला आणि यापूर्वी झालेल्या शाही हल्ला याच्या मधल्या कालावधीत झालेल्या घडामोडींचा अंदाज घेतला तर नेमकं काय घडतंय हे समजून घेणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात चंद्रकांत पाटलांनी शाहू फुले आंबेडकरांबाबत एक विधान केलं होतं. हे विधान वादग्रस्त ठरलं आणि चंद्रकांत दादांवर टीका होऊ लागली. त्यानंतर चंद्रकांत दादांनी माफी देखील मागितली व विषयावर पडदा टाकण्याची विनंती केली. मात्र त्यानंतर पिंपरी येथील कार्यक्रमात मनोज गरबडे या व्यक्तीमार्फत चंद्रकांत पाटलांवर शाही हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेबाबत कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत एकूण 11 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीने शाई फेकली होती त्याच्यावर 307 सह गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. पण या प्रकरणाला खरी कलाटणी मिळाली ती चंद्रकांत दादांच्या भूमिकेनंतर. काही दिवसातच चंद्रकांत पाटलांनी एक पत्रक जाहीर केलं. मी बोलीभाषेतील शब्द वापरले, त्या शब्दांबाबत मी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मी पुन्हा एकदा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं विधान केलं. याचसोबत या पत्रकातून चंद्रकांत पाटलांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता, तो म्हणजे ज्या व्यक्तीने शाही हल्ला केला आहे त्याच्यावरचा गुन्हा मागे घेण्याची, ज्या पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे त्यांचं निलंबन मागे घेण्याची विनंती चंद्रकांत पाटलांनी केली होती. म्हणजेच वादग्रस्त विधानाबाबत माफी मागताना चंद्रकांत पाटलांनी सदरच्या व्यक्तीवरचा गुन्हा मागे घेतला होता, तसेच पोलिसांवर देखील कारवाई न करण्याबाबतची विनंती केली होती. आता या घटनेला 1 वर्ष होत आलं. या 1 वर्षाच्या काळात आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटलांनी ना कोणतं विधान केलं ना पूर्वीप्रमाणे माध्यमांसोबत बोलण्यात उत्सुकता दाखवली होती. दरम्यानच्या काळात चंद्रकांत दादा शांत होते. नाही म्हणायला पुण्याच्या पालकमंत्री पदाच्या वादामुळे ते चर्चेत आले, पण यावेळी देखील ते निमित्त ठरले नव्हते. दुसरीकडे ज्या व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही हल्ला केला होता ती व्यक्ती आज निवडणुकीच्या मैदानात उतरलेली दिसते. मनोज गरबडे यांच्या फेसबुक वॉलवर त्यांचे पिंपरीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे पोस्टर आहेत. शाही ते लोकशाही असा स्लोगन त्यांनी दिलाय. मनोज गरबडे यांना लोकशाहीने दिलेला निवडणूक लढवण्याचा अधिकार मान्य करावाच लागेल, पण सोबतच या शाही हल्ल्यातून त्यांना जी प्रसिद्धी मिळाली त्यातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचं देखील आपल्याला मान्य करावं लागतं. तर हा झाला इतिहास. आपला मूळ प्रश्न आहे तो चंद्रकांत पाटीलच का? ते सॉफ्ट टार्गेट का ठरतायत? तर याचं मूळ कारण लपलंय पक्षांतर्गत गटबाजीत. चंद्रकांत पाटील हे पक्षांतर्गत गटबाजीचे शिकार ठरताना दिसतात. या गोष्टी देखील आपल्याला समजून घ्याव्या लागतील. गेल्याच महिन्यात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर भाजप पक्षाकडून व नेत्यांकडून भास्कर जाधवांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. विधान केल्यानंतर भाजपची संपूर्ण टीम मैदानात उतरून भास्कर जाधवांचा निषेध करत होती. मात्र चंद्रकांत पाटलांवर जेव्हा पहिल्यांदा शाईफेक झाली तेव्हा देखील आणि आता देखील पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला असं म्हणता येत नाही. कारण अजूनही भाजपच्या कोणत्याच नेत्याने या गोष्टीचा निषेध नोंदवलेला नाहीये, ना पदाधिकारी मैदानात उतरवलेत. अगदी सोशल मीडियावर देखील चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत पक्षपाती धोरण दिसतं. त्यासाठी आपल्याला भाजप पक्षाचा अधिकृत ट्विटर हँडल पाहता येईल. कालच्या शाईफेकीच्या घटनेनंतरही भाजपच्या ट्विटर हँडलवर साधा निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला नाहीये. मात्र त्याचवेळी मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात फडणवीसांवर निशाणा साधताच फडणवीसांचं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं भाषण पोस्ट करण्यात आले. मागील काळात मराठा आरक्षणावरून फडणवीस ट्रोल झाल्यानंतर अथवा अधिवेशनादरम्यान सावित्रीबाई प्रकरणावरून फडणवीसांना लक्ष केलं जात असताना भाजपचं अधिकृत ट्विटर हँडलने फडणवीसांची भूमिका लावून धरली होती. मात्र हीच गोष्ट पक्षाच्या इतर नेत्यांबाबत घडताना दिसत नाहीये. विशेषतः शाईफेक करण्यासारखे हल्ले झाले असताना देखील पक्षाकडून ना अधिकृत भूमिका घेतली जाते, ना पदाधिकारी रोष व्यक्त करतायत, ना ट्विटर, फेसबुक सारख्या माध्यमांवरून भाजपचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटलांच्या मागे उभे राहतायत. साहजिकच पक्ष, संघटना, पक्षाचा सोशल मीडिया चंद्रकांत पाटलांच्या मागे जाणीवपूर्वक उभा राहत नसल्याचं दिसतंय. आणि याचं प्रमुख कारण आपल्याला सांगता येईल त्या अंतर्गत गटबाजीचं. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा नेत्यांचं भाजप पक्षात अवमूल्यन झालं हे मान्य करावंच लागतं. दुसरीकडे विनोद तावडेंसारख्या नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून जाणीवपूर्वक दूर करण्यात आलं.
तरीही चंद्रकांत पाटील आजही कॅबिनेट मंत्री म्हणून स्वतःचं अस्तित्व टिकून आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा इतिहास. एकतर ते 1992 पासून संघाच्या व्यासपीठावरून सक्रिय आहेत. दुसरी गोष्ट, अमित शहा यांच्यासोबत त्यांचे व्यक्तिगत पातळीवर संबंध आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संघाला पूरक ठरणारे ते मराठा नेते आहेत. याशिवाय देखील अजून एक गोष्ट चंद्रकांत पाटलांच्या फेवरमध्ये जाणारी ठरते, ती म्हणजे त्यांचा इतिहास एबीव्हीपीचा राहिलेला आहे. पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे या नेत्यांना दूर करणं भाजपच्या अंतर्गत गटबाजीला सोपं ठरलं, कारण या नेत्यांमागे संघटनेचं बळ नव्हतं. या तुलनेत विनोद तावडे, आशिष शेलार किंवा चंद्रकांत पाटील या नेत्यांना चुटकीसरशी दूर करता येत नाही, कारण त्यांच्या मागे एबीव्हीपीचा इतिहास कार्यरत असतो. म्हणजे चंद्रकांत पाटील पक्षात एकटेच पडलेत असं देखील म्हणता येत नाही. आपल्या संघटन कौशल्यामुळे चंद्रकांत पाटलांनी आपलं अस्तित्व टिकून ठेवलंय व त्यामुळेच अनेकांची अडचण होत असते. चंद्रकांत पाटलांचा इतिहास आणि आजचं गटबाजीचं राजकारण या दोन गोष्टींची सांगड घालायची तर आपल्याला लक्षात येतं की चंद्रकांत पाटलांना सहजासहजी दूर करता येत नाही. त्यातूनच चंद्रकांत पाटलांना एकटे पाडण्याची खेळी जाणीवपूर्वक होताना दिसते व यातूनच ते विरोधकांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसतात. मात्र विषय फक्त अंतर्गत गटबाजीपुरता नाहीये किंवा प्रतिक्रियेच्या पातळीवर चंद्रकांत पाटलांनी व्यक्तिशः घेतलेली नरमाईचं धोरण देखील चंद्रकांत पाटील टार्गेट ठरण्याचं प्रमुख कारण म्हणता येईल. गतवर्षी झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतर मनोज गरबडे या युवकावर 307 सारखी कलमे लावण्यात आली. मात्र त्यानंतर संपूर्ण गुन्हेच मागे घेण्याची भूमिका घेण्यात आली. या गोष्टीमुळे चंद्रकांत पाटलांवर शाही हल्ला झाला तरीही कोणतीच कारवाई होत नाही याचा मेसेज गेला. तो अर्थात पोलिसांपर्यंत गेला. कदाचित याच कारणामुळे पोलिसांकडून देखील सुरक्षेत शिथिलता आली असं म्हणता येईल. कारण महिनाभरापूर्वीच सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधरण्यात आला. चंद्रकांत पाटलांवर यापूर्वी शाईफेक झाली होती. असं असतानाही पोलिसांच्या सुरक्षा भीम आर्मीच्या अजय महिंदर्गीकर यांनी भेदली. अर्थात हे पोलिसांचं व सुरक्षा व्यवस्थेचं अपयश आहे असं म्हणता येतं. एखाद्या कॅबिनेट मंत्र्याची सुरक्षा भेदता येते हा कॉन्फिडन्स. असा हल्ला केल्यानंतर देखील दाखल न होणारे गुन्हे या गोष्टी देखील चंद्रकांत पाटील सॉफ्ट टार्गेट ठरण्यासाठी कारणीभूत ठरतात असं म्हणता येतं. राहिला प्रश्न शाईफेक प्रकरणाचा, तर मागील प्रकरणात मनोज गरबडे यांना मिळालेली प्रसिद्धी, यातून त्यांचं पिंपरी विधानसभेसाठी दावा ठोकणं व आपलं राजकीय स्थान बळकट करणं या गोष्टी पाहता सामाजिक व राजकीय स्थान मिळवण्यासाठी देखील असे हल्ले करण्यात अनेक जण उत्सुक होताना दिसत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. राहिला प्रश्न चंद्रकांत पाटलांचा, तर कसबा पोटनिवडणुकीसाठी जाणीवपूर्वक जबाबदार धरलं जाणं असो किंवा 2 वेळा झालेले हल्ले असोत, आतल्या व बाहेरच्या राजकारणाचे हे राजकारण ते कसं भेदतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? चंद्रकांत पाटलांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जातंय का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.